नमस्कार. 23 जुलैच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. राज ज्वेलर्स अँड सराफ वर्षपूर्ती विश्वासाची शुद्ध सोने 91.6 हॉलमार्क सोने, सर्वात कमी घट, उत्तम क्वालिटी, ऑर्डर लवकर देणे, दागिन्यांची घडावण सुंदर आणि मनमोहक, समाधानपूर्वक ग्राहकांची खरेदी. आमच्याकडे सोने चांदीचे राशीरत्न, उप नवग्रहाचे खडे, शुद्ध चांदीचे देवाचे टाक, मूर्ती, भांडी उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. मेन रोड, गवत बाजार, यावल. प्रोपायटर शुभम वाणी, यावल. यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी. शहरातील जेटी महाजन स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन. शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयात लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी. निंबादेवी धरणावरून थेट पोलिसाचीच दुचाकी चोरी. यावल येथे शिवसेना रावेर विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुखांनी घेतली बैठक. शिवसेना सदस्य नोंदणीस केली सुरुवात. यावलला राष्ट्रवादीकडून विरोधी पक्ष नेता अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. यावल येथील जेटी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कोविड लसीकरण. बालोद येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्रात वृक्षरोपण. सातपुड्यात दमदार पावसामुळे यावल शहरातील हडकाई नदीला आला पूर. तर जेटी महाजन पतपेढीच्या चेअरमन पदी शरददादा महाजन यांची बिनविरोध निवड. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावरील माहिती सांगण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टीना निंबाळे यांनी केले होते. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडे, प्रशांत फेगडे, वर्षा भूते, सविता बारी, मनीषा बळगुजर, सोनाली वाणी, टीना निंबाळे, वैशाली बळगुजर, कामिनी बोंडे, तेजस्विनी वाणी, सुवर्णा पाटील, गुणवंती फेगडे, तृप्ती पवार, धनश्री महाजन, कुंदा नारखेळे, योगिता सावडे, अमृता कुलकर्णी, झिनत शेख, प्रवीणा पाचपांडे, अर्चना चौधरी, श्रद्धा साळुंकेसह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मीनाक्षी वारके, कुसुम फालक सह आदींनी परिश्रम घेतले. Thank you, madam. Now, I would like to announce the names of the participated students. Friends, my name is Alia Rahim Patel. Today we are celebrated Lokmanya Tilak Jayanti. I am talk a few words of Lokmanya Tilak. Please keep silence. Swaraj is my birthright and I will have it. The person who asserted this was Lokmanya Bal Gangadhar Tilak. Keshav Gangadhar Tilak born on 23 July 1856 in a Chikli village of Ratnagiri. His father was a school teacher and his mother name was Parvati Bai. He obtained a Bachelor of Arts degree from a Deccan College in Pune 1877. For that purpose, he organized a public celebration of a Ganesh Utsav and a Shiv Jayanti. Lokmanya continued this struggle for revenge of Swaraj. After he was released, the person, the great leader, died on 1st August 1920. He spent all his life the service of the nation. I respect this leader. Thank you.
तिवारी। मैं आज आपको लोकमान्य तिलक इनके बारे में कुछ दो शब्द बताने वाली हूँ, वो आप सबने ध्यान से सुनिए। बाल गंगाधर तिलक का जन्म महाराष्ट्र के रत्नागिरी जिले में चिकलगांव में 23 जुलाई 1856 में हुआ था। उनके पिताजी का नाम गंगाधर रामचंद्र तिलक था और उनके माताजी का नाम पार्वताबाई था। उनका शालेय शिक्षण BA और वो कानून की परीक्षा पास थे। ब्रिटिश राज्य में उन्होंने स्वराज्य की मांग ली थी। तिलक जी का कथन था कि स्वराज्य मेरा जन्मसिद्ध अधिकार है और मैं उसे लेकर रहूंगा। लोग उन्हें आदर से लोकमान्य कहते थे। तिलक जी ने जन जागरूकता के लिए श्री गणेश उत्सव और श्री शिव जयंती शुरू किए थे। उसके साथ उन्होंने मराठा और केसरी नाम के 2 समाचार पत्र शुरू किए थे। तिलक जी अपने क्रांतिकारी विचारों के लिए बहुत प्रसिद्ध थे। ऐसे महापुरुष का निधन 1 अगस्त 1920 में मुंबई में हुआ। ऐसे वीर स्वातंत्र्य और सेनानियों को मेरा कोटि कोटि प्रणाम। जय हिंद, जय भारत। इथे उपस्थित असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी अत्यंत छान पद्धतीने लोकमान्य टिळक यांच्याबद्दल माहिती सांगून आज आपण त्यांचा दिवस एकदम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्याचे स्वातंत्र्यवीर होते। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, असा स्वराज्याचा मंत्र त्यांनी भारतीय जनतेला दिला। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील चिखली या गावी झाला। त्यांचे लहानपणाचे नाव होते केशव आणि बाळ हे त्यांचं टोपण नाव। त्यांच्या वडिलांचं नाव होतं गंगाधर पंत आणि आईचे नाव होते पार्वतीबाई। लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते। त्यांनी 1877 साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून BA ची पदवी मिळवली। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्वातंत्र्यवीर तर होतेच, परंतु ब्रिटिश वसाहती अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक असे म्हटले आहे। तसेच त्यांना लोकमान्य ही पदवी देखील बहाल करण्यात आली। लोकमान्य या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे मुलांनो? लोकमान्य म्हणजे लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केलेला आहे। आणि अशाच या महान नेत्याच्या जयंतीनिमित्त आपण सर्व इथे एकत्र जमलेलो आहोत। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा देत असताना त्यांना अनेकदा तुरुंगवास सहन करावा लागला आणि असाच तुरुंगवास सहन करत असताना मंडाले नावाच्या तुरुंगात त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला। आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत। So, not taking so much time, I would like to request our principal ma'am, Mrs. Sheila Taide madam, to come forward and to worship the image of Lokmanya Bal Gangadhar Tilak. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये। तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल। एक वेळ अवश्य भेट द्या। सोहेल पटेल, मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49। यावल शहरातील GT महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्त शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
शाळेच्या प्राचार्य रंजना पाटील या होत्या। तर या कार्यक्रमात शिक्षिका राजश्री लोखंडे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये शिक्षिका लता इंगडे, रेश्मा पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांच्या जीवनाविषयी व त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याविषयी सखोल अशी माहिती दिली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका गौरी भिरुड यांनी केले होते। तर शेवटी उपस्थितांचं आभार वैशाली अडकमोल यांनी मानले। मोठ्या उत्साहात जेटी महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली। खुशखबर खुशखबर खुशखबर, नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार तरुणांसाठीची सुवर्ण संधी। यावल तालुक्यातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर साकडी गावाच्या पुढे वाघोदा येथील न्यू इरा ॲडेसिव्ह अँड सिलंट्स फॅक्टरीमध्ये नोकर भरती सुरू आहे, तेव्हा त्वरा करा। या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असून विविध पदावर नोकर भरती सुरू आहे। या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुलाखती घेतल्या जात आहेत। यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। टिळकांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन शाळेतील प्रयोगशाळा परिचर अनिल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच उत्सव समितीच्या प्रमुख शिक्षिका भारती नेहते यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक यांच्या कार्याविषयी माहिती दिली। या प्रसंगी कन्या शाळेच्या शिक्षिका सौभाग्यवती स्निग्धा जोशी, सौभाग्यवती शैलेजा चौधरी, सौभाग्यवती शोभा इंगळे, सौभाग्यवती अर्चना वानखेळे, शिरीष नेहते, प्रमोद चौधरी, सुरेश सुरवाडेसह मान्यवरांची उपस्थिती होती। मोठ्या उत्साहात शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली। त्यानंतर पहिले स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती। तर बघा, लोकमान्य टिळक झाला होता चिखलदरा या गावी, आणि लोकमान्य टिळक हे इतर विद्यार्थ्यांपेक्षा खूप वेगळे होते, असामान्य। असामान्य म्हणजे काय की इतरांमध्ये नाही
सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल तालुक्यातील चुंचाळे जवळील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरणावरून एक पल्सर दुचाकी चोरीस गेली आहे. ही दुचाकी MIDC जळगाव येथील पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांची आहे. यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी निंबादेवी धरण आहे. या धरणावर आता पर्यटक येऊ लागले आहे. पर्यटकांसोबत या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने अनेक भामटे देखील येत आहे. त्यातच आज येथे जळगाव MIDC पोलीस ठाण्याचे कर्मचारी किशोर पाटील हे आपल्या लाल रंगाच्या पल्सर दुचाकीवर आले होते. तेव्हा धरण परिसरात त्यांनी दुचाकी लावून दिली आणि आपल्या मित्रांसोबत धरण परिसरात ते फेरफटका मारत होते. थोड्या वेळाने ते घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आले. मात्र ज्या ठिकाणी त्यांनी दुचाकी लावली होती त्या ठिकाणी दुचाकी नव्हती. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी दिसून आली नाही. याचा अर्थ अज्ञात भामट्याने दुचाकी लांबवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. तेव्हा लाल रंगाची पल्सर दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवल्याबद्दल यावल पोलिसांना प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तर धरण परिसरावर नागरिकांनी जाताना आपले किमती साहित्य, आपले वाहनं आणि आपले मोबाईल सुरक्षित ठेवावे असे आवाहन यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी केले आहे. तेव्हा धरण परिसरात प्रारंभीच्या सत्रातच थेट पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी लांबवल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावल शहरात शिवसैनिकांची महत्त्वाची बैठक मतदारसंघ संपर्क प्रमुखांनी बोलवली होती. या बैठकीत संपूर्ण विधानसभा मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणीस सुरुवात करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून या बैठकीतच नोंदणीला सुरुवात झाली आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबत असल्याचे प्रसंगी सांगण्यात आले आहे. यावल शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात रावेर विधानसभा मतदारसंघाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत रावेर विधानसभा संपर्क प्रमुख मोहन मसूरकर, चोपडा विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख सुधीर गडकरी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही मतदारसंघातील संघटन बांधणीच्या दृष्टीने सदस्य नोंदणीच्या सूचना केल्या व स्वतः सदस्य नोंदणी सुरुवात केली आहे. या बैठकीत रावेर विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, जिल्हा संघटक दीपक बेहेडे, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, रावेर तालुका शिवसेना प्रमुख योगीराज पाटील, तालुका संघटक गोपाल चौधरी, शहर शिवसेना प्रमुख जगदीश कवडीवाले, उपतालुका प्रमुख शरद कोळी, विलास चौधरी, राजेंद्र कोठोके, प्रसिद्धी प्रमुख संतोष वाघ, बाजार समितीचे माजी सभापती भानुदास चोपडे, माजी तालुका प्रमुख विजयसिंग पाटील, कडू पाटील, वामन नेहते, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण सोडुंके, आदिवासी सेलचे तालुका प्रमुख हुसेन तळवी, अल्पसंख्याक तालुका प्रमुख अझहर खाटिक, युवा सेना शहर अधिकारी सागर देवांग, सचिन कोळी, सुनील बारी, सुनील जोशी, योगेश चौधरी, संतोष खर्चे, योगेश राजपूत, निलेश पाराशर, शकील पटेल, सुधाकर धनगर, प्रल्हाद बारी, प्रवीण लोनारी, सारंग बेहेडे, उदयसिंग पाटील, मयूर खर्चे, शहाजी भोसले, संदीप माळी, श्याम ठाकरे, हमीद पटेल, शेख शफीउद्दीन खाटिक, डॉक्टर विवेक अडकमोल, विलास तळेले, किशोर कपले, स्वप्नील करांडे, संजय मोतीराम पाटीलसह मोठ्या संख्येत शिवसैनिक उपस्थित होते. यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील आदिवासी वस्तींवर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण तसेच त्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं. हा कार्यक्रम यावल शहरातील नगरपालिकेच्या फिल्टर हाऊस जवळील आदिवासी वस्तीत संपन्न झाला. या ठिकाणी
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष MB तळवी सर, अनुसूचित जमाती सेलचे प्रमुख सुखदेव बोदोळे, अमोल दुसाने, युवक तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील, कामराज घारू, अरुण लोखंडे, बापू जासूद, मोहसिन खान, डॉक्टर हेमंत येवले, अजय बारेला, पितांबर महाजन, हितेश गजरे, प्राध्यापक कामठी, प्राध्यापक ठिगळे, सुफियान खान, नमसिंग बारेला, चंपालाल बारेला, भारत बारेला, दिनेश वडर, लक्ष्मण बारेलासह मोठ्या संख्येत पदाधिकारी उपस्थित होते. राहू दे तू नंतर घे बेटा. बाबा तुम्ही शाळेत जातो ना. बाबाला द्या रे बाबा. आता इकडे हातात ठेवा दे नंतर हे करता. अभि का तुम्ही जाता काय बाहेरच गेले पाहिजे. काय रे अजून रे तू जातो. आज दादांचा वाढदिवस देवकान जी के बाजू में खड़े रहो. इधर से देवकान जी के बाजू में एकदम क्लियर आएंगे आप. जगह है आ जाओ देवकान पुढे जाऊ दे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आपल्या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे यावल यांच्यातर्फे आज पौष्टिक बिस्किट व शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले. हे सर्व आदिवासी विद्यार्थी असून यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आज मदत केलेली आहे. आज आमचे नेते आदरणीय अजितदादा यांचा वाढदिवसानिमित्त या मुलांना खाऊ वाटप केलाय. यावल शहरातील JT महाजन इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षनिमित्त 12 ते 14 व 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळेतच कोविड लसीकरण करण्यात आले. यात शाळेतील एकूण 35 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. या लसीकरण प्रसंगी शाळेच्या प्राचार्य रंजना पाटील, राजश्री लोखंडे, लता इंगळे, रेश्मा पाटील, गौरी भिरूळ, वैशाली अडकमोल यांची उपस्थिती होती. तर लसीकरणकरिता आरोग्यसेविका भावना वारके, विनोद वानखेडे, अमित तळवी, असलम तळवी, इरफान तळवी यांनी परिश्रम घेतले. तसेच विद्यार्थ्यांना कोविडपासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन देखील केले. घेतला ना बोर्ड. यावल तालुक्यातील भालोद येथील 3311 KV उपकेंद्रात वृक्षारोपण करण्यात आले. या उपकेंद्राच्या आवारात लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. भालोद तालुका यावल या गावात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्रात कार्यकारी अभियंता गोरखनाथ सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उपकेंद्राच्या आवारात विविध प्रजातीचे लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या वृक्षांचं व्यवस्थित संगोपन झाले पाहिजे असे या प्रसंगी कार्यकारी अभियंता गोरखनाथ सपकाळे यांनी सांगितले. या वृक्षारोपण प्रसंगी उपकार्यकारी अभियंता राकेश फिरके, सहाय्यक अभियंता कुंदन भंगाळे, पराग चौधरी, दीपक पाटील, कनिष्ठ अभियंता व ऑपरेटर स्टॉप महेंद्र कोळी, विलास पाटील, महेश चौधरी, लाईनमन
केतन पाटील, हितेश चौधरी, दिगंबर पाटील, सचिन चौधरी, गोविंद भास्कर, पूजा खोंडे, आकाश वारके, पवन सपकाळे, नैना इंगडे, राकेश नेमाडे सह कर्मचारी उपस्थित होते. नमस्कार, मी महेंद्र कोळी, ऑपरेटर बालोद. सबस्टेशन 5 वर्षापासून बनलेलं आहे. मी तेव्हापासून इथं 4 वर्षापासून आहे आणि आम्ही त्यावेळेस आम्ही झाडं लावलेले होते. आता आम्ही एवढे केलेले आहे झाडं आणि आज अजून नवीन वृक्षारोपण केलेलं आहे. तरी आम्ही सर्व झाडांची व्यवस्थित देखरेख करतो. पाणी वगैरे असतं, उन्हाळ्यामध्ये पाणी वगैरे टाकतो. तरी आम्ही सर्व कडुलिंब, पिंपळाचे झाड हे आपले लावलेले आहे. तरी चिंचेचं झाड पण आहे आमच्याकडे, ते पण आम्ही त्यांची देखरेख करतो आहे. नमस्कार. सातपुड्याच्या पर्वतात चांगल्यापैकी पाऊस झाल्याने यावल शहरातील चोपळा रस्त्यावर असलेली हळकाई नदीला पूर आला आहे. सध्या नदीपात्र खळखळून वाहत असून नदीला आलेला पूर या भागातील शेतविहिरींसाठी खूपच लाभदायक ठरेल असे शेतकऱ्यांचं मत आहे. यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्यात यावल शहराच्या बाहेर चोपळा रस्त्यावर असलेल्या हळकाई नदीला पूर आला आहे. सातपुडा पर्वतात झालेला दमदार पाऊस यामुळेच या नदीला पूर आला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे शेती शिवारातील शेतविहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. एकूणच नदीला यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्यामध्येच पूर आल्यामुळे यंदाचा पाऊस हा समाधानकारक राहील असे देखील भाकीत शेतकरी वर्गातून केले जात आहे. तेव्हा शहरातून वाहून जाणाऱ्या हळकाई नदीला आलेला पूर हा आता लक्षवेधी ठरत आहे. यावल तालुक्यातील न्हावी येथील जेटी महाजन पतपेढीच्या सन 2022 ते 27 दरम्यानच्या पंचवार्षिक कार्यकाळासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये चेअरमन म्हणून शरददादा महाजन तर व्हाईस चेअरमन म्हणून सागर फिरके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच या पतपेढीच्या संचालक पदावर रेवा फिरके, शेख गफ्फार शेख याकूब पिंजारी, दिगंबर इंगळे तसेच इतर मागासवर्गीय संचालक म्हणून किशोर मोरे, भटक्या विमुक्त जाती जमातीमधून प्रमोद धनगर, महिला संचालक म्हणून आरती महाजन, भारती चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. या निवड झालेल्या सर्व संचालक व चेअरमन व्हाईस चेअरमन यांचं अनिल लढे, PH महाजन, हर्षद महाजन यांनी स्वागत केलं आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.